धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे आणि बोरी परिसरात पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। त्यामध्ये मुक्ती पंडळात तर पाऊस उसंत द्यायला तयार नाहीये। यामुळे या भागात पिकच काय तर शेतातील माती देखील वाहून गेली आहे। शेतात साचलेलं पाणी खाच खळग्यांमध्ये, जमिनी आडवी पडलेली नवतीची पिकं, फुटलेले बांध, दुथडी भरून वाहत असलेले नदी नाले आणि बंद पडलेले रस्ते या भागात झालेल्या जलप्रलयाची साक्ष देत आहेत। तालुक्यातील मुक्ती मंडळात यंदा 3दा अतिवृष्टी झाली। यामध्ये बहुतांशी क्षेत्रावरील खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, तर शेतातील माती देखील वाहून गेल्यानं जमिनीचा पोत देखील खराब झालाय। यापूर्वी झालेल्या ढगफुटीनंतर प्रशासनानं बाधित क्षेत्रांचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी। बोरी परिसरात कुंदाणे, वेल्हाणे, तांडा कुंडाणे येथील शेतकरी वर्गातून ही मागणी केली जाते। हे बघा किती हाल आहे, शेतकऱ्यांचा पाणी भरलेला आहे, सगळे कपास गेलेले आहे। शेतकऱ्यांना मदत करा, तुम्ही मायबाप आहोत, काहीतरी लाभ द्या, किती भरपाई करा। शेतकऱ्यांची फार झालेली आहे, सगळ्या कपास गेल्या पाणीमध्ये, की गुडघे एवढे पाणी आहे बघा। मुक्ती मंडळात सातत्यानं पाऊस होते, त्यामुळे ढगफुटी आणि अतिवृष्टीनं कहर केलाय। शेतकऱ्यांच्या हजारो एकर मधील शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगाम गेला, त्यावर झालेला खर्च देखील वाया गेला। यामुळे प्रशासनानं आता पंचनाम्यात वेळ खर्च न करता शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।